ओळखलत का सर मला? पाठीवरती हात ठेवून दुस्त लढ म्हणा. जसे या कवितेत त्या विद्यार्थ्याला फक्त 2 शब्द हवे होते सरांचे, तसेच तुमचे 11वी 12वीच्या वर्षातले सगळे शब्द आयुष्यभर लक्षात राहिले. आणि ते शब्द नुसते शिक्षणापुरते नव्हते, तर आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचंय त्याबद्दलही होते. 11वी 12वी म्हटल्यावर टाइमपास वगैरे सगळंच असणार, पण जेव्हा जेव्हा आम्ही भरकटायचो तेव्हा तेव्हा तुम्ही काउन्सिलिंग केलं. मग मला अजूनही तो प्रसंग आठवतोय. ज्या क्षणी मी पूर्ण कोलमडून गेले होते त्या क्षणी तुम्ही मला आधार दिला. ते दिवस होते 12वीचे. 12वीच्या बोर्डाची एक्झाम चालू होते आणि मी पेपर लिहित होते. आपल्याला माहिती आहे, पेपर लिहिताना अर्धा वेळ झाला की एक बेल व्हायची आणि दुसरी बेल शेवटच्या क्षणी वगैरे व्हायची. लिहिण्यात मी इतकी मग्न होते की मला पहिली बेल ऐकूच नाही आली. आणि जेव्हा बेल ऐकू आली तेव्हा लक्षात आलं, अरेच्या ही दुसरी बेल आहे. आणि माझा खूप पेपर राहिला होता. जे अंग पूर्ण थंड पडलं होतं माझं. पण जो वेळ हातात आहे 10-15 मिनिटाचा, त्या वेळात जेवढं लिहिता येईल तेवढं मी लिहिलं आणि कसा बसा पेपर दिला. पेपर लिहून झाल्यानंतर मी इतकी रडत होते की मला उठायला होत नव्हतं. मला कळत नव्हतं माझं काय होईल आता. इतका अभ्यास करून सगळं येत असताना सुद्धा मला पुढचा पेपर पूर्ण नाही करता आला. आणि तेव्हा माझ्या फ्रेंड्सने मला खाली घेऊन आलं आणि कॉलेजच्या खाली गेटवर तुम्ही दिसलात. सरळ तुम्ही मला पिकअप केलं आणि माझ्या घरी येऊन सोडलं. फार लेक्चर नाही दिलं, फक्त म्हणालात पुढच्या पेपरचा अभ्यास कर. पण इतकं सगळं माझ्यासाठी केलं तुम्ही. आणि त्या क्षणी की जेव्हा मला खरंच त्या गोष्टीची गरज होती, मी खूप कोलमडून गेले होते. म्हणून आयुष्यभर तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. जसं त्यांना फक्त लढ हे 2 शब्द पुरेसे आले ना, त्या क्षणी तुमचे ते 2 शब्द माझ्या अजूनही लक्षात आहेत. आणि त्या शब्दांचा आधार घेऊन मी पुढच्या एक्झामचा अभ्यास करायला लागले. त्याबद्दल तुमचे आभार कसे आणि किती मानू मला माहित नाही, पण आजचा दिवस ही एक अपॉर्च्युनिटी समजून मी तुमचे आभार मानते. नमस्कार सर, डॉक्टर काजल want to say something to you. Today is your day. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यू डिझर्व टू बी अ गुरु. की सर क्लासचा माझा पहिला दिवस होता आणि तुम्ही क्लासमध्ये फर्स्ट एंट्री केली होती आणि इंट्रोडक्शन करून देत होता तुमच्याबद्दल. आणि त्यावेळेला तुम्ही एक वाक्य म्हणाला होता. वाक्य असं होतं की समर्थ परिवारामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि स्टुडंट म्हणून मी मनात म्हणाले की वेन अ क्लास फाईट इज परिवार. पण सर त्यानंतर 2004 ते 2006 ही जी 2 वर्ष मी जी क्लासमध्ये एक्सपिरियन्स घेतला आणि किंबहुना आत्ताही त्यानंतरच्या इतक्या वर्षातही मला असं वाटतं समर्थ परिवार हाच शब्द इथे योग्य. हाय समर्थ सर, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही एक असे गुरु आहात ज्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं असतात. लाईक ही कॅन बी अ फ्रेंड अँड हेल्प यू विथ ऑल युअर प्रॉब्लेम्स. ही कॅन बी अ पेरेंट and tell you where you went wrong, or he can be a great mentor and help you with all the problems, or rather guide you. And I'm very lucky to have you as the guru, sir. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समर्थ सर, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वप्रथम मी काजलचे मनापासून आभार मानतो की तिने सर्वांना एकत्र आणून हा उपक्रम हाती घेतला. सरांबद्दल मी काय सांगणार, ते आमचे गुरु आहेत. आणि गुरु हे केवळ शिकवणारी व्यक्ती नसून तर जीवनात योग्य दिशा दाखवणारे सुद्धा असतात. आणि तसेच समर्थ सर आमच्यासाठी आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत, विषयातील गती आणि प्रत्येक विद्यार्थ्या
शिक्षकाला समजून घेण्याची त्यांची जी नजर आहे ती अगदी उत्तम. ते केवळ शिकवत नाहीत तर आत्मविश्वास कसा वाढवावा आणि अपयशातून आपण कसं शिकायला पाहिजे हे देखील ते शिकवतात. त्यांच्या वर्गात असणं म्हणजे एक प्रेरणा घेण्याची संधीच असते. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी त्यांचे मनापासून आभार मानतो. समर्थ सर, तुमच्यासारखा गुरु आम्हाला लाभले यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण तुम्ही दिलेले मोलाचे सल्ले आजही मी माझ्या वैयक्तिक आणि माझ्या कामाच्या ठिकाणी खूप उपयोगी मला पडतात. क्लासमध्ये असताना आपली जी परीक्षेची पद्धत होती, म्हणजे प्रत्येक एक धडा झाल्यावर किंवा एक चॅप्टर झाल्यावर जी एक्झाम व्हायची, तो पॅटर्न मला आजही खूप माझ्या वैयक्तिक आयुष्यात, प्रोफेशनल आयुष्यात खूप उपयोगी पडतो. म्हणजे खूप मोठे टास्क मी छोट्या छोट्या चॅप्टर्समध्ये डिवाईड करून त्याचं प्रिपरेशन करतो. तर थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मला आठवतं की ट्रिग्नोमेट्रीचं लेक्चर चाललेलं आणि तुम्ही शिकवत होतात आणि तितक्यात माझ्या एका फ्रेंडला डाऊट आला आणि ती मला बोलली, अगं त्यांनी हे कसं करायचं, आणि आय वॉज जस्ट गोना टेल हर अँड सर मला पटकन ओरडले, ए टॅन, तिला शिकवून नंतर आधी स्वतः शिक आणि ते लक्ष दे, तुझा क्लास नंतर चालू कर. अँड सिन्स टुडे 6 years later ते मला टॅनच बोलतात. माझ्या फ्रेंड्स मला असं बोलायला येतात की टॅन करत, पण मी बोलते नाही, तुम्ही नाही बोलायचं, ते फक्त आणि फक्त समर्थ सर बोलतात. सो येस, ह्या टॅनकडनं तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं ज्ञान सदैव माझ्या पाठीशी. थँक्यू. नमस्कार, मी अनुराग विशाल खटावकर. मी माझं ग्रॅज्युएशन केलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर फ्रॉम विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मी समर्थ क्लासेसचा एक स्टुडंट आहे, पासआउट बॅच ऑफ 2021. बिंग अ कोविड बॅच, सरांनी आम्हाला खूप मदत केलेली अकॅडमिक्समध्ये. कोविडमुळे ऑफलाईन क्लासेस बंद झालेले, त्यामुळे ऑनलाईन क्लासेसच्या वेळी सरांनी आम्हाला नोट्स आणि इतर काही स्टडी मटेरियल्स प्रोव्हाइड केले. त्याच्यामुळे आमची एंट्रन्स एक्झाम व आमचं 12वीची एक्झाम त्या क्लिअर झाल्या. सरांनी मला 11वी 12वीच्या कॉलेजेससाठी पण मदत केली. कुठलं कॉलेज चांगलं पडेल, कुठल्या कॉलेजसाठी मला जवळ पडेल, कसं मी ट्रॅव्हल सगळं करू शकतो, त्यासाठी पण मदत केली. सर अजून पण आम्हाला मदत करतात आमच्या जॉब्स आणि इतर काही कोर्सेस, कुठले कोर्स चांगले आहेत, कसे आपण करू शकतो, पेड आहेत का अनपेड आहेत, ते सगळं प्रोव्हाइड करतात कोर्सेसवर. धन्यवाद सर ह्या सगळ्या मदतीसाठी. अशीच तुम्ही आमच्या पाठीशी राहून अशीच आम्हाला मदत करत राहा. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. क्लासमध्ये प्रत्येक स्टाफमधली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे मी 11वी 12वीला असताना ते जे 2 वर्ष आहेत, आम्हाला अगदी घरच्या एखाद्या व्यक्तीसारखं आम्हाला सांभाळलंय सगळ्यांनी. कारण क्लास नाही आहे सर तो, कारण मला आजही आठवतं तुम्ही गणित शिकवायचं, पण गणिताच्या प्रत्येक लेक्चरला तुम्ही आयुष्याची गणित कशी सॉल्व्ह करायची हे आम्हाला नेहमी एका छोट्या छोट्या स्टोरीमधून समजवत आलात. तुम्ही आम्हाला मोठी मोठी स्वप्न पाहायला शिकवली, ती जगायला शिकवली आणि जमिनीवर राहून उंच उभारी घ्यायला शिकवली, उडायला शिकवलं. आणि मला खरंच अभिमान आहे सर, कारण मी या परिवाराचा एक भाग आहे. हॅलो समर्थ सर, खूप तुम्ही मला ओळखलं असेल. मी संकेत गोपाळे, समर्थ अडीकरचा 12वीचा माजी विद्यार्थी. खूप तुम्ही बरं असाल आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम. आय नो पर्सनल कमिटमेंट्स, प्रोफेशनल कमिटमेंट्स ह्यामुळे आपलं बहुतेक इंटरॅक्शन होत नाही. त्यामुळे आज मला ही संधी मिळाली होती एक व्हिडिओ मेसेजद्वारे तुम्हाला मेसेज पोहोचवण्याची, सो ती मला मिस करायची नव्हती. बोर्ड हा विद्यार्थीच्या लाईफमधला एक महत्त्वाचा क्षण आणि त्या महत्त्वाच्या क्षणी 2 गोष्टी खूप आवर्जून येतात, ते म्हणजे अभ्यास आणि म्हटलं तर स्ट्रेस. बट माझ्या करिअरमधला जो 12th बोर्ड होता तो स्ट्रेसफुल अजिबात नव्हता, कारण की मला तुमची साथ लाभली, समर्थ एडिकरची साथ लाभली आणि त्यामुळे माझा जो प्रवास होता हा नुसता अभ्यासात लिमिटेड नव्हता, तर त्यामध्ये खूप सारे एक्सप्लोरेशन्स, खूप सारे डिस्कव्हरी होते. मी ॲज अ ह्युमन बिईंग स्वतःला खूप डिस्कवर केलं, खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
वाया SSY सेशन्स म्हणा किंवा तुमच्या काही गमतीशीर किस्से होते जे तुम्ही आम्हाला सांगितले. मला अजूनही आठवतं तुम्ही एक किस्सा आम्हाला सांगितला होता 12वीच्या क्लासेसच्या वेळेला की तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करायचं आणि स्ट्रीट शॉपिंग करताना तुम्ही 100 रुपयाचा टी-शर्ट विकत घेतलं. तुम्ही ते टी-शर्ट तेवढ्याच आवडीने घातलं जेवढे तुम्ही ब्रँडेड क्लोथ घालायचे. ह्यावरून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. मला बाकीच्यांचं माहित नाही, पण नक्कीच मला खूप शिकायला मिळालं की मटेरियलिस्ट होऊन चालणार नाही. मटेरियलिस्टिक होऊन तुमचा सक्सेस काही येणार नाही. ही तुमची क्वालिटी मला खूप आवडली. तुमच्या टीचिंग वेज बद्दल तर नो डाऊट, त्यात काही शंकाच नाही. ते खूप एक्सलंट आहे, एक्सपर्टीज लेवलचं आहे. बट तुमच्या सिल्की हेअरचे आम्ही तेवढेच फॅन आहोत. मी विश करतो तुम्हाला हेल्दी लाईफ. तुम्ही खूप सारं ट्रॅव्हल करा, खूप काही अजून चांगलं एक्सप्लोअर करा. तुम्ही अजून लोकांचे फाउंडेशन 12वीचे फाउंडेशन ले करा. थँक्यू सो मच सर. हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय. प्रत्येक शिक्षकाकडून आपण काही शिकत असतो, तसंच तुमच्याकडूनही पुस्तकी ज्ञान तर मिळालंच, तर इतरही ज्ञान मिळालं आणि हेच ज्ञान पुढच्या पिढीलाही मिळणार. कारण प्रत्येक आईबाबा आपल्या मुलांना ज्ञान देत असतात जे त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे सर तुम्ही जे कार्य करताय शिक्षकाचं ज्ञान देण्याचं, हे या पिढीपुरतं नाही तर पुढच्या पिढीलाही मिळत आहे. म्हणून मी म्हणेन, गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सर.